नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। जिल्हा परिषद पदभरतीमधील मित्रांनो 16 तारखेला आज ग्रामसेवकची जी या ठिकाणी पेपर झालेले आहेत मित्रांनो, पहिल्या शिफ्टमधील कसे प्रश्न आलेले होते, आता पुढील 18, 19, 20 आणि 21 तारखेपर्यंत पेपर होणार आहेत। त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला कुठले कुठले टॉपिक्स आलेले होते, तांत्रिक प्रश्नाचे असतील किंवा इतर विषयाचे असतील मित्रांनो, त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, सध्या तुमच्या या ठिकाणी ग्रामसेवकच्या परीक्षा चालू आहेत, याचा अभ्यासक्रम तुम्ही पाहिलेला असेल। हे अभ्यासक्रम ही व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी सांगणार आहे। तर बघा, आज जे प्रश्न आलेले होते मित्रांनो, या ठिकाणी जे महत्त्वाचे मेमरी बेस या ठिकाणी टॉपिक्स फक्त तुम्हाला सांगतोय, जशाच तसे प्रश्न या ठिकाणी असणार नाहीत, जेणेकरून एक तुम्हाला आयडिया लागेल मित्रांनो कशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारले जातात। बघा, पहिला प्रश्न आहे या ठिकाणी मित्रांनो, शेळी म्हैस यांची जात किंवा त्यांच्या वाणीबद्दल मित्रांनो या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे। 73वी आणि 73वी जी घटना दुरुस्ती आहे मित्रांनो 1992 पंचायत राज, त्याच्याबद्दलचा प्रश्न आलेला होता। कृषी योजना, ज्याच्यामध्ये अटल योजना, विहीर योजना, याच्यावरती 4 क्वेश्चन्स या ठिकाणी आलेले होते। संगणकावरतीही क्वेश्चन्स होते, काय क्वेश्चन होते तुम्हाला खाली सांगणार आहे। कृषी अवजारे याच्यावरती प्रश्न होता मित्रांनो। पिके, त्याच्यामध्ये खरीप पिकेवरती 4 प्रश्न होते, म्हणजे पिकांवरती प्रश्न होता। त्यानंतर जमीन खोदणीचे अवजार कोणते, असा प्रश्न आलेला होता। पहा, आता हे मेमरी बेस्ड प्रश्न आहेत मित्रांनो, ॲक्च्युअल असाच प्रश्न होता की नाही ते या ठिकाणी नाही, परंतु मेमरी बेस्ड प्रश्न आहेत, म्हणजे फक्त टॉपिक्स आहेत, ॲक्च्युअल जसाच तसा प्रश्न नाही आहे या ठिकाणी। त्यानंतर पहा, असेंद्रिय बुरशीनाशक कोणते, असा प्रश्न होता। खरीप हंगाम मुख्य पिके कोणती असतात, खरीप हंगामामधली, त्याच्यावरती प्रश्न होता। तर तुम्ही हे टॉपिक जे आहेत मित्रांनो एकदा करू शकतात, याच्यावरती मित्रांनो फिरून कसाही प्रश्न एखादा येऊ शकतो तुम्हाला, त्याच्यामुळे हे टॉपिक्स तुम्ही या ठिकाणी नक्की करू शकता, तुम्हाला टॉपिक्स समजतील की कुठल्या टॉपिक्सवरती प्रश्न आलेला आहे। त्यानंतर पहा, कॉम्प्युटरवरती प्रश्न आलेला मित्रांनो, विंडोज ऑपरेटिंग सिस्टम कोणती, याच्यावरती प्रश्न आहे। मग ॲक्च्युअलमध्ये कसा प्रश्न होता, काय त्याला पर्याय होते, तुम्हाला जर या ठिकाणी काय माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की प्रश्न सांगा, उत्तर सांगा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना ही माहिती समजेल। आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं आणि प्रश्न उत्तरं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील। त्यानंतर बघा, राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था कुठे आहे। त्यानंतर जसं वरती सांगितलं मित्रांनो तसं म्हशीची जात, त्याची वाण, त्याच्याबद्दल प्रश्न आहेत। मग कुठले कुठले आहेत त्याला पर्याय दिलेले असू शकतात, त्यापैकी ओळखण्यासाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। त्यानंतर अटल पेन्शन योजना, त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे। मातीची आर्द्रता राखण्यासाठी कोणती पिके घ्यावेत, याच्यावरती प्रश्न आलेला आहे। भारतातील जैवविविधतेचे आगार कोणते, याच्यावरती प्रश्न आला आहे, पहा प्रश्न आलेला आहे। त्यानंतर परत कॉम्प्युटरवरती प्रश्न आलेला आहे। ब्राउझरचे प्रकार, त्याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे। त्यानंतर शेळीची वाण कोणते कोणते आहेत, त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे। पहिल्या महिला शिक्षिका कोणत्या, हा प्रश्न आलेला आहे। महाराष्ट्र शासन पंचायत राजमधील महिला आरक्षणावरती प्रश्न आहे। त्यानंतर 20 लाखपेक्षा कमी लोकसंख्येत पंचायत राज रचना कशी असावी, हे 73व्या घटनादुरुस्तीबद्दलचा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे। त्यानंतर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी कोणती योजना चालू केली, आता शेतकऱ्यांसाठी भरपूर साऱ्या योजना आहेत, तर मग लगतच्या म्हणजे मागच्या काही 2-3 महिन्यापूर्वीच्या किंवा जी गाजलेली एखादी चांगली योजना आहे जी की मित्रांनो शासनाने लागू केलेले अशा ज्या योजना आहेत त्याबद्दलचं तुम्ही करू शकता। शेतकऱ्यांसाठी ज्या योजना त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे। त्यानंतर धवल क्रांती, याच्यावरतीही प्रश्न आला आहे, पहा। त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कालावधी किती असतो, अशा टाईपचा काहीतरी प्रश्न या ठिकाणी आलेला आहे। तर उपाध्यक्ष आणि अध्यक्ष याच्यावरती तुम्ही एकदा रिव्हिजन करून घेऊ शकता। त्यानंतर कोंबडीचा क्रेजीची आजार कारणे, याची कारणे विचारलेली आहेत किंवा त्याबद्दलचा प्रश्न आलेला आहे। पोल्ट्रीमध्ये मित्रांनो या ठिकाणी व्हिटॅमिन ईच्या कमीमुळे हा आजार होत असतो। त्यानंतर धवल क्रांतीचे जनक, याच्यावरतीही प्रश्न आलेला आहे, धवल क्रांतीवरती प्रश्न आलेला आहे। त्यानंतर बघा, प्राप्तिकर कलम कोणते वगळलेले कलम आहेत ते विचारलेलं आहे। त्यानंतर डाटा साठवणी चुंबकीय संचनाचे साधन कोणते, हा प्रश्न देखील आलेला आहे। माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 अंमलबजावणी, ह्याच्यावरती प्रश्न आलेला आहे। त्यानंतर वनस्पती नायट्रोजन कोणत्या स्वरूपात घेतात, हाही प्रश्न आलेला आहे। जसं की वनस्पती जे आहे नायट्रोजन, झाडे जे आहेत ते मातीतून नायट्रोजन मिळवत असतात। त्यानंतर जलसंधारणासाठी कोणती मोहीम राबवली गेली, याच्यावरतीही प्रश्न आलेला आहे। कापूस लाल कीड नियंत्रणासाठी कोणते पीक घेतात, तर अंतर्गत पिकाबद्दलचा प्रश्न असू शकतो हा। लाल कीड नियंत्रण करण्यासाठी या ठिकाणी कापसावरचा अशा पद्धतीने बोंडावरती लाल कीड ज्यावेळेस लागते त्यावेळेस कोणतं पीक घेतलं जातं, त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे। त्यानंतर पहा, रोप वाढ करण्यासाठीच्या काचघराला काय म्हणतात, काचघर जे आहे रोप वाढ करण्यासाठी त्याला काय म्हणतात। ग्रामविकासाचे अग्रदूत मानले जाणारे गाव, त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे। खोडवाचा उपयोग कोणत्या पिकात करतात, खोडवा कशासाठी उपयोगात आणला जातो, अशा पद्धतीचा प्रश्न आहे। खोडवावरती प्रश्न आलेला आहे, पहा। त्यानंतर छाटणीची साधने कोणकोणती असतात, CPU चे घटक कोणते, तर हा कॉम्प्युटरवरती प्रश्न आलेला आहे, CPU वरती।
कृषीवर जास्त भर देण्यात आलेला आहे, कृषी तांत्रिक प्रश्नावरती आणि पंचायत राज व्यवस्थेवरती मित्रांनो. ह्या तांत्रिक प्रश्न जर आजच्या याचे पाहिले आपण 40 तांत्रिक प्रश्न तुम्हाला 80 मार्काला विचारले जातात त्याबद्दलचं सांगतोय. त्यानंतर बघा आता मराठीमध्ये काय विचारलं आहे. पॅरेग्राफ आलेला आहे 5 क्वेश्चन्स, समानार्थी विरुद्धार्थी 2 क्वेश्चन आलेले आहेत, म्हणी आलेले आहेत, शुद्ध वाक्य त्याच्यावरती प्रश्न आले आहेत. इंग्लिशमध्ये पहा ग्रॅमॅटिकल एरर, करेक्ट स्पेलिंग, त्यानं पॅराग्राफी सिक्वेन्स आणि क्वेश्चन्स त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. तर हे इंग्लिश आणि मराठीचं झालं. बाकी मित्रांनो बाकीचे जे टॉपिक्स राहिलेले जसं की जनरल नॉलेज असेल, गणित बुद्धिमत्ता याच्यावरती माहिती मिळाल्यास नक्की तुम्हाला व्हिडिओ बनवून दिली जाईल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर सध्या हे तांत्रिक प्रश्न इंग्रजी मराठीचं आपण पाहिलेलं आहे. आता बघा मित्रांनो हा सिलॅबस आहे तुमचा ग्रामसेवक पदाचा, ज्याच्यामध्ये पहा हा कॉमन सिलॅबस आहे. मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान हे कॉमन आहे. परंतु कंत्राटी ग्रामसेवकसाठी तांत्रिक अभ्यासक्रम पहा. समाजशास्त्र विषयक प्रश्न आहेत, समाज मानसशास्त्र, समुदाय संस्था आहे, पंचायत राज याच्यामध्ये 73वी घटनादुरुस्ती तुम्ही करून घेऊ शकता, कारण की याच्यावरती प्रश्न येतो. टॉपिक्समध्ये देखील सिलॅबसमध्ये देखील ते आहे. आणि ग्रामीण व्यवस्था, पंचायत राज व्यवस्था हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. कृषीविषयक ज्ञान, कृषीविषयक तुम्हाला भरपूर सारे प्रश्न येणार आहेत मित्रांनो. कृषी मूलतत्वे, पीक उत्पादन तंत्रज्ञान, फलोत्पादन, पीक संरक्षण, कृषी अवजारे, यंत्र व आधुनिक सिंचन पद्धती, कृषी विस्तार आणि माहिती तंत्रज्ञान, सहकार पतपुरवठा, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन याच्यावरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो. आज सेंद्रिय शेती, कृषी आधारित उद्योग, मृदसंधारणावरती प्रश्न आले, ते योजना विचारलेली त्यांनी, जलसंधारण, जलव्यवस्थापन, पर्यावरणीय बदल याच्यावरती प्रश्न आलेत. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि विविध योजना पहा, केंद्र आणि राज्याच्या योजना विचारलेल्या आहेत त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. शेती संदर्भात योजनेबद्दलचे प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. मूलभूत संगणक ज्ञान याच्यावरतीही प्रश्न आलेला आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 वरती प्रश्न आलेला आहे. जैवविविधता प्रश्न आलेला आहे. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन याच्यावरती प्रश्न आलेला आहे. तर हे टॉपिक्स आहे, तुम्हाला यानुसार कसे आज प्रश्न आलेले ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पुन्हा हे व्हिडिओ पाहून या प्रत्येक टॉपिकनुसार मित्रांनो रिव्हिजन करू शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. याच्यानंतर मित्रांनो जे आपण परीक्षा होतील त्याचे जे प्रश्न येतील, उत्तर येतील, त्याची तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ माहिती दिली जाईल. तर मेमरी बेस्ड फक्त प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहेत, जे की या ठिकाणी महत्त्वाचे तुम्हाला नेक्स्ट परीक्षेची तयारी करण्यासाठी पुढच्या दिवसाची. अजून याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.